नमस्कार, प्रियंकाज रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला मटार पुरी कशी करायची ते दाखवणार आहे। ही पुरी बाहेरून एकदम क्रिस्पी आहे आणि आतून तितकी सॉफ्ट आहे आणि अगदी टम्म फुगलेली ही पुरी आहे। जर तुमची पुरी फुगत नसेल, तेल जास्त पीत असेल किंवा जास्त दिवस टिकत नसेल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स सांगितले। मटार पुरी तयार करण्यासाठी आधी आपल्याला मटार मिक्सरमधून फिरवून घ्यायचे, तर त्याच्यासाठी इथे मी एक मिक्सर जार घेतलाय आणि ह्याच्यामध्ये मी एक मोठी वाटी ताजे मटार वापरले। जर तुमच्याकडे ताजे मटार नसतील तर तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा घेऊ शकता, पण ताज्या मटारनी ही पुरी अगदी मस्त लागते, टेस्टी लागते। इथे मी 1 इंच आलं टाकलंय, एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या याच्यामध्ये टाकल्या। जर तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी मिरच्या टाकू शकता। एक मूठभर अशी मी ताजी कोथिंबीर याच्यामध्ये टाकली आहे। एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकल्या। थोडं याच्यामध्ये मी आता पाणी टाकले आणि आता याला झाकण लावून मिक्सरला चांगलं असं बारीक फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे बघा, या पद्धतीने मी असं फिरवून घेतले। मी तुम्हाला एकदा चमच्याने दाखवते सुद्धा। तर हे बघा, अशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे। एकदमच असं त्याचं पाण्यासारखं बॅटर नाही करायचं, थोडं असं जाड असेल तरी चालतं आपल्याला। तर आता हे आपले वाटाणे बारीक करून झालेत। आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचंय। तर इथे मी मोठी वाटी असं गव्हाचं पीठ घेतलंय। सध्या मी अंदाजानेच घेतलंय, जर आपल्याला लागलं तर आपण जास्त त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आता याच्यामध्ये टाकायचंय रवा। तर इथे साधारण मी 5 चमचे रवा टाकलाय। आपण जो उपम्यासाठी रवा वापरतोय बारीक रवा, तो इथे मी वापरलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकायचंय। आता याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे। तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकले, पाव चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड, थोडे याच्यामध्ये मी असे अख्खे जिरे टाकलेत। हे असे जिरे जर पुरीमध्ये आपल्याला दाताखाली खाताना आले ना तर एकदम मस्त लागतात। आणि इथे मी 1 चमचा असा ओवा घेतलाय। तो ओवा असा चांगला हातावरती चोळून टाकायचा आहे, म्हणजे ओव्याचा चांगला फ्लेवर पुरीला येतो। साधारण 1 चमचा इथे मी कसुरी मेथी घेतली, ती सुद्धा अशी हाताने चोळून छान त्याच्यामध्ये टाकायची। आणि सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये टाकायचे बारीक चिरलेलं पालक। पालक टाकणं ऑप्शनल आहे। जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल ती सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, पण ऑलरेडीच आपण मटार बारीक करताना त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली होती। जर पालक नसेल, आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। आता हे सगळं आपल्याला एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय। जितकं मटारचं आपलं बॅटर आहे त्या बॅटरमध्येच आपल्याला हे पूर्ण पीठ भिजवून घ्यायचंय। आपण याच्यामध्ये कोणतंच एक्स्ट्रा पाणी वापरणार नाही आहोत। तर जितकं पीठ त्याच्यामध्ये बसतं तितकंच आपल्याला पीठ त्याच्यामध्ये वापरायचंय। तर हे बघा, आणखीन थोडंसं याच्यामध्ये मी पीठ मिक्स केलंय आणि एकदम असं हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचंय। तर साधारण 1.5 वाटी इथे मला गव्हाचं पीठ लागलंय। तर आता तुम्ही बघू शकता मला मिक्स करताना अगदी व्यवस्थित असं मिक्स झालंय आणि छान असा त्याचा एक उंडा तयार झालाय। आता हा उंडा आपल्याला असाच थोडा वेळ बाजूला मुरण्यासाठी ठेवायचा आहे। तर हे बघा, साधारण 15 मिनिट मी असंच बाजूला ठेवलं होतं। तर आता ही कणिक आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे। मळत असतानाच त्याला थोडंसं तेल लावायचंय। मी थोडं हाताला तेल लावलंय आणि तेल लावल्यानंतर परत एकदा चांगलं असं मळून घ्यायचंय। तुम्ही कणकेचा कलरच बघू शकता, अगदी सुंदर हिरवागार कलर आलाय। तर मी ज्यावेळेस रेसिपी करत होते त्यावेळेस माझ्या हातावर खूप जास्त ऊन येत होतं। तर आता हे बघा, ह्याचे सगळे आपल्याला असे जितकी पुरी करायची आहे जेवढ्या साईजची तेवढे असे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे। तर हे बघा, साधारण या आकाराचे सगळे मी बॉल्स तयार करून घेतलेत। तुम्हाला छोटी हवी असेल, मोठी हवी असेल त्यानुसार तुम्ही पुरीचे बॉल्स तयार करून घेऊ शकता। आता आपल्याला याची पुरी तयार करायची आहे। तर इथे मी पोलपाट घेतले आणि असा एक उंडा घेतलाय। ह्याला आपल्याला तेल लावून घ्यायचंय। पुरी करताना केव्हाही त्याला तेलच लावायचं, म्हणजे ते तळताना व्यवस्थित तळलं जातं। जर तुम्ही पीठ लावलं ना तर ते पुरी तळताना ते पीठ पूर्ण तेलामध्ये जातं आणि ते पीठ करपतं आणि त्या पुरीला सुद्धा लागतं आणि त्याची टेस्ट चांगली येत नाही। तर केव्हा पण पुरी करताना तेल लावायचंय। तर तुम्ही मला लाटताना बघू शकता, अगदी अलगद अशी मी पुरी लाटलेली आहे आणि पुरीला काही आकार नसतो, गोल येत असेल तुम्ही गोल लाटू शकता। तर अशी एकदम मस्त अशी मी गोल पुरी लाटून घेतली आहे। पुढून मागून अगदी व्यवस्थित लाटून घेतली आहे आणि एकदम अशी पातळ मी ही पुरी लाटली आहे। तुम्हाला थोडी जाड आवडत असेल तर तशी सुद्धा तुम्ही पुरी लाटून घेऊ शकता। याच पद्धतीने आपल्याला आता सर्व पुऱ्या लाटून घ्यायचे। तर हे बघा, ही दुसरी पुरी सुद्धा मी अगदी मस्त अशी गोल लाटून घेतली आहे। तर ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायचे। पुऱ्या लाटून घेत असतानाच मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतले। तेल मी मीडियम गरम करून घेतले। आता याच्यामध्ये पुरी टाकायची आहे।
हे बघा, पुरी जेव्हा वर येते ना त्यावेळेसच त्याला चमचा लावायचा आहे. अगदी व्यवस्थित पुरी वर आली आहे आणि पुरी वर आल्यानंतर सारखं असं वरच्या साईडला तेल असं टाकायचं आहे, म्हणजे वरच्या साईडनी ती पुरी छान फुलल्या जाते. आणि एका साईडनी झाली, आता परत पलटून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता की अगदी व्यवस्थित अशी टम्म आपली पुरी फुगली आहे आणि पुरीला कलर अगदी सुरेख आलाय. तर आता हे बघा, थोडे असे लाल स्पॉट आल्यानंतर आता ही पुरी आपली तयार आहे. आता ही पुरी तयार आहे. आता ही प्लेटमध्ये काढून घ्यायची. तर आता ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या. बऱ्याचदा असं होतं की एका साईडला ज्यावेळेस आपण आता ही मी जी पुरी टाकली आहे तर ही असं तेल टाकल्यानंतर फुगत नाहीये. तर आता हे बघा, मी पलटून घेतली आहे पुरी आणि या साईडने तेल टाकते, तर अगदी व्यवस्थित ही आपली टम्म पुरी फुगलेली आहे. तर बराच वेळेस एका साईडने फुगत नाही, पण दुसऱ्यांदा जेव्हा आपण पलटून घेतो ना तर त्यावेळेस सुद्धा ती पुरी छान अगदी व्यवस्थित फुलते. मी ज्या काही तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या त्या जर वापरून तुम्ही अशा पुऱ्या केल्या ना तर तुमची पुरी सुद्धा एकदम चविष्ट होईल. आणि सध्या मटारचा सीझन आहेच आहे, एकदम ताजे मटार मिळतात आणि नवीन पद्धतीची पुरी केली तर खायला पण एकदम छान वाटतं, काहीतरी नवीन. आणि ही मटारपुरी गरम असतानाच खायला अगदी मस्त लागते. ही मटारपुरी तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता, बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता किंवा अगदी ही अशीच साधी पुरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, खायला अगदी टेस्टी लागते. तर ह्या पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या तयार करून झाल्यात. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. अगदी व्यवस्थित बाहेरून एकदम क्रंची झाली ही पुरी आणि हे बघा, असं दाबलं की एकदम मस्त फुटली आहे पुरी आपली आणि आतून एकदम पोकळ आहे आणि पुरीला कलर सुद्धा अप्रतिम आलाय. हे बघा, अगदी मस्त ही आपली मटार पुरी आता तयार आहे. आणि ही पुरी तुम्ही कधीही करू शकता, करायला अगदी सोपी आहे. तुम्हाला जर प्रवासामध्ये ही पुरी न्यायची असेल तर 8 ते 10 दिवस अगदी व्यवस्थित राहते, अजिबात खराब होत नाही, वास येत नाही. करून पहा, नक्की सगळ्यांना आवडेल. तर तुम्हाला माझी ही मटार पुरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू. धन्यवाद.